नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अधिराज गाडीवरून निघालेला असतो. त्याच वेळेला आता नित्या येते आणि त्याला म्हणते की चल आपण जाऊया. आणि विमल त्यावेळेला तिथे आतमध्ये काम करत असते. पाहुणी हे सगळं बघते आणि ते दोघं असे गाडीवर निघून गेल्याचे पाहून तिला फारच जळफळाट होत असतो. तर आता इथे सावरी म्हणत असते की तात्या चला लवकर लवकर, बँक बंद व्हायची वेळ व्हायची नाही. तर दाद्या माझ्याबरोबर असताना तर मला काही टेन्शनच नव्हतं. दाद्याच्या गाडीवर भुरकन जाऊन परत आले पण असते. पण आपल्याला आता तुम्ही आहात तर सोबत चालत जावे लागणार आहे, म्हणून चला लवकर लवकर आपल्याला निघायला हवं. हे ऐकल्यावर पाहुणी आता चिडते आणि म्हणते की काय करणार. आता अधिराजला आपल्या घरच्यांपेक्षा ती नित्या जवळची वाटते ना, तिची कामं त्याला महत्त्वाची वाटतात, म्हणूनच मग ती गेली आहे. आणि ही काय, हिला तर तेवढंच पाहिजे, घरातली कामं नकोत, नुसतं गाव भटकायला पाहिजे. आपल्या घरातल्या जबाबदाऱ्या आहेत हे काही तिला माहिती नाही. ती काय शहरातली पोरगी, तिला फक्त कामाची कुठे पडली आहे, ती तिची मजाच करणार. तेव्हा तात्या म्हणतात की अगं काय हे पाहुणे किती बोलतेस, किती रागराग करतेस त्या दोघांचा. अगं ते काही असेच गेलेले नाही आहेत, ते आमची सोय करून गेलेले आहेत. आणि त्या बँकवाल्याचं म्हणशील तर आम्हाला फक्त बँकेत जाऊन 2 सह्या करायच्यात बस, बाकी काही नाही. कारण नित्या मॅडम सगळं काही त्या बँकवाल्याशी मॅनेजरशी बोलून मोकळ्या झाल्या आहेत. आपलं सगळं काम सांगितलेलं आहे, मग फक्त आपल्याला 2 सह्या करायच्यात आणि परत यायचं आहे. आणि अधिराजला मी सावरीबरोबर होतो म्हणूनच घर सोडायला मिळालं. आणि तो म्हणाला जर तुम्ही जाताय तरच मी जातो, आणि तिची सगळी सोय आमची सगळी सोय करूनच तो गेला आहे. आता पाहुणी हे बाजू घेतलेली पाहून खूपच चिडते. आणि नंतर अधिराज हा नित्याला विचारतो की काय झालं, आपण या वाड्यात पुन्हा कशाला आलो आहे. तेव्हा नित्या म्हणते की आपल्याला इथे आलो आहे कारण मला एक काम आहे. इथे ही तुळस आहे ना, ही माईने लावलेली होती आणि ही तुळस आता सुकली आहे, म्हणूनच या तुळशीच्या जागी मला नवीन तुळस लावायचं आहे, नवीन तुळशीचं रोपटं मला लावायचं आहे, असं ती सांगत असते. त्याच वेळेला आता अधिराज म्हणतो की ठीक आहे, करा तुम्ही, आणि काय जर मला मदत लागली तर मला सांगा, मी इथेच आहे. आता नित्या पदर खोचते आणि कामाला सुरुवात करते आणि अधिराज तिथे बाजूला जाऊन बसतो. नित्या आता ते झाडायला सुरुवात करते, साफ करत असते. आणि ते झाडत असताना तिला समोरच त्या तुळशीच्या वृंदावनापाशी कोरलेलं मोरपीस दिसतं आणि त्या मोरपिसाने तिला कसला तरी संकेत लागतो. नंतर मग ती पुन्हा ते मोरपीस समोर विचार करते की हे मोरपीस, आता हा संकेत मला मिळाला, आता पुढचे संकेत काय होत आहेत ते बघूया. अधिराज म्हणतो की हो नित्या मॅडम काय झालं का. तेव्हा ती म्हणते की हो होतच आहे. आणि नंतर ती खुरपं घेऊन त्याच्यामधली तुळशीच्या कुंडीमधली माती ही काढायला लागते, कारण ती माती फार जुनी असते आणि त्या ठिकाणी तिला नवीन सगळं करायचं असतं. म्हणून ती मातीमध्ये हात घालते. त्याच वेळेला तिला काहीतरी हाताला कडकसं लागतं, म्हणून ती आतमध्ये हात घालून बघते तर त्या तुळशीमध्येच तिला माळ सापडते. आणि ती म्हणते की तुळशीची माळ, म्हणजे मला काही कळत नाही नेमकं हे सगळं काय आहे. या माळीमधून मला काहीतरी संकेत नक्कीच असेल. माईने ही तुळस आतमध्ये ठेवली याचा अर्थ असा की ह्याचा नेमका काहीतरी संकेत आहे. याचाच अर्थ माझी जवळची म्हणजेच मला सोडून गेलेली व्यक्ती ही मला नक्कीच भेटणार आहे. मला स्वामींनी सांगितलं होतं की हे सगळं मला नक्की सापडेल, त्याचे एक एक संकेत मला लागू दे देवा, असं ती हात जोडून म्हणत असते. नंतर मग आता ती घरी येते आणि खूपच खुश असते. घरातल्या देवीसमोर ती तुळशीमाळ हात जोडून म्हणते की तू एक एक देवी माझ्या गोष्टींचा संदर्भ लावत आहेस. मला हे कळतं आहे की तू माझ्या बाजूने आहेस, माझ्या प्रत्येक गोष्टीत तू माझ्या सोबतीने आहेस, आणि म्हणूनच इतक्या सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित करता येत आहेत. आता इतकीच इच्छा आहे की मला हे जसे संकेत सापडले आहेत तसेच मला हे पुढचे संकेतही लवकर सापडू दे, आणि माझी जी ही कोडी आहेत ती लवकरात लवकर सुटू दे देवी, असं ती म्हणत असते. आणि त्यानंतर हे ऐकल्यावर नित्या आता खुशच असते. आणि मग इथे पाहुणे विचार करते की ही काय बोलत असते, आणि तिने तिथे तुळशीमाळ ठेवून दिलेली असते. शालिनी तिच्या घरी असते. त्याच वेळेला धावत धावत लगेच तिथे पाहुणी येते. आता पाहुणीला बघून शालिनी म्हणते की काय गं, इतका धापा टाकत टाकत कशाला आली आहेस, काय झालं. तेव्हा ती म्हणते की मॅडम मी एक गोष्ट ऐकली नित्याच्या तोंडातून, मगाशी ती कुठून बाहेरून जाऊन आली आणि आता म्हणत होती देवीसमोर की मला कोणतरी मागच्या जन्मातनं सापडणार आहे. ती म्हणते की कोणतरी तिला मागच्या जन्मातलं सापडलं पाहिजे, संकेत मिळत आहेत, असं काहीतरी बोलत होती. तेव्हा मग ती म्हणते की थांब थांब जरा थांब, आता मला एक गोष्ट सांग की नेमकं ती कोणाचं नाव घेत होती का, कोणी सापडलंय वगैरे काही. ती म्हणते की नाही, कोणाचं नाव वगैरे काहीच घेतलं नव्हतं तिने, परंतु ती म्हणत होती की कोणीतरी सापडणार पाहिजे, सापडलं पाहिजे. तेव्हा शालिनी म्हणते की एक काम कर, आता तिच्यावर बारीक नजर ठेव, बघ ती कोणाचं नाव घेते किंवा तिला कोणी अनोळखी व्यक्ती सापडते का, ती तिच्याबरोबर दिसते का, मग त्यानंतर मला फोटो काढून पाठव, असं ती म्हणायला लागते. आणि नंतर शालिनी विचार करते की कोण असेल मागच्या जन्मातलं. माईला तर मी संपवलं, शेखर तर कधीच ढगात गेलाय, मग अशी कोण व्यक्ती असेल जी पुन्हा तिला सापडणार असेल.
आणि अशी कोण व्यक्ती असेल तिला पण मला लवकर संपवलं पाहिजे असा विचार ती करत असते. नंतर मग आता इथे नित्या ही तुळशीमाळ आणि ते कुंडी घेऊन बसलेली असते. अधिराज म्हणतो की मॅडम नेमकं काय असेल, याचा नेमका काय अर्थ लावला पाहिजे. तेव्हा नित्या म्हणते की हो, मलाही माहीत नाही, पण याचा अर्थ नेमका काहीतरी लागतो, ते बघितलं पाहिजे. त्यावेळेला आता अधिराज म्हणतो की एक गोष्ट करा, मला तरी कळत नाही आहे की नेमकं हे सगळं काय आहे ते. नित्या म्हणते की याच्यावरूनच मला शोधायचं आहे. मी थोडा थोडा संदर्भ लावते आहे, पण नेमकं काय होतं आहे, नेमके काय संकेत याच्यातून देत आहेत हे मला कळत नाही आहे. पण ह्याचा शोध मला आता लावलाच पाहिजे असा विचार ती करत असते. आणि अधिराज म्हणतो की हो, सगळं सापडेल आपल्याला. तितक्यातच बाहेर आता वारकऱ्यांचा आवाज येऊ लागतो. मग नित्या म्हणते की कदाचित वारकऱ्यांच्या रूपामध्ये कोणीतरी व्यक्ती मला भेटायला आली असेल तर. म्हणूनच ते दोघेही आता बाहेर जातात आणि त्यांचे ते खुणा तिथेच तशाच ठेवलेले असतात. आता पाहुणी त्या सगळ्यांचे फोटो काढत असते, कारण तिला शालिनीला ते सगळे पाठवायचे असतात. मग आता वारकरी हे दारावर येऊन उभे राहिलेले असतात आणि तात्या आणि माई आणि घरातले सर्वजण त्यांचा आदर सत्कार करतात आणि त्यांचं स्वागत करतात. त्याच वेळेला तिथे नित्या आणि अधिराज येतात आणि ते दोघेही त्यांच्या पाया पडतात आणि म्हणतात की माऊली सुखी राहा, तुम्हाला आयुष्य लाभो. आणि त्याच वेळेला आता तात्या म्हणतात की माऊली, तुमची स्वारी ही आमच्याकडे आली, आमचं अहोभाग्य समजायचं, चला आतमध्ये या आणि आमचा पाहुणचार स्वीकार करा असं म्हणून आता त्यांना आतमध्ये बसवलं जातं. नंतर सगळेजण पुंडलिकवर दे हरी विठ्ठल असं म्हणून बसतात आणि सगळ्यांचं जीवन उरकलेलं असतं. आणि त्यातले एक म्हणतात की खरंच माऊली, तुमच्या हाताला अन्नपूर्णेची कृपा लाभलेली आहे, खूप चविष्ट असं जेवण तुम्ही आम्हाला करून घातले, त्याच वेळेला आमचं खूप नशीब आहे असं ते म्हणतात. तात्या म्हणतात की अहो, खरं तुमचं नशीब काय, आमचंच नशीब फळाला आलं असं म्हणा, कारण आमच्या या घराला तुमचे पाय लागले. स्वारीहून परत आलेली माणसे म्हणजे विठ्ठलाचेच रूप असतं असं म्हणतात, म्हणूनच आमच्या घरी विठ्ठल जेवायला आले असं आम्ही म्हणतो. तेव्हा मग ते म्हणतात की हो, खरं तर वारी ही अखंड चालत असते, वारीचा आनंद घेतला आणि वारीवरून रिटर्न येताना आमच्या पायाला खूप काही त्रास होत होता, पोटात भूक होती, पण तुम्ही ते सगळे भागवले, क्षमवले, म्हणून माऊलीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील. आणि खरंच हे सगळं खूप प्रसिद्ध आहे. आणि आज खरं तर दीप अमावस्या आहे. आपले जे आमगावचे विठ्ठलाचे मंदिर आहे त्याच्यात तर दीप अमावस्येला सगळेजण आपली इच्छा व्यक्त करण्यासाठी दीप लावतात आणि नंतर मग तिथे खूप मोठा उत्सव असतो. आणि आमगावच्या त्या राऊळी सगळेजण अगदी विठ्ठलाचे भक्त जमतात, जे वारीहून परत आलेले लोक तिथे एकत्र जमतात आणि सगळेजण हे विठ्ठलाची भक्ती करतात आणि विठ्ठलाची लीला अगाध आहे असं म्हणून सगळेजण पुन्हा विठ्ठलाचं कीर्तन गाऊ लागतात. आणि नित्याला मात्र पुढचा क्लू सापडतो. त्याच वेळेला इथे शालिनी आता विचार करते की काय होतंय. तितक्यात पाहुणीचा फोन तिला येतो आणि ते दोघेही आता मंदिरात चाललेले आहेत आमगावच्या असं तिला कळतं. आणि म्हणूनच ती आता बंदूक घेऊन त्या व्यक्तीला मारायला म्हणून निघालेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अधिराज आणि नित्या हे दोघेजणही आमगावच्या त्या विठ्ठलाच्या मंदिरात आलेले असतात आणि दोघांनाही ती विठ्ठलाची मूर्ती पाहून खूपच सुंदर वाटत असतं. विठ्ठलाचं ते रूप खूपच देखणं आणि सुरेख असतं, ते पाहून त्यांचे अश्रू अगदी भरून येतात. आणि नंतर शालिनी ही गाडीने त्यांना मारण्यासाठी म्हणून निघालेली असते आणि तिच्या शीटच्या बाजूलाच बंदूक ठेवलेली असते. नित्या आता देवाला म्हणत असते की देवा, या संकेतांनी, चंद्रसेन स्वामींनी दिलेल्या संकेतापासून मी तुझ्या मंदिरापर्यंत येऊन पोचले. आता तुझ्या मंदिरात तू मला निराश करू नको. या माझ्या जीवनात माझं ध्येय एकच आहे की माझ्या अधिराजला जयदीपची आठवण करून देणे. या माझा प्रवास हा अपूर्ण राहील जर जयदीपला त्याची ओळख पटली नाही तर. आणि नंतर अधिराज हात जोडून म्हणत असतो की हे परमेश्वरा, माझ्या बायकोला म्हणजेच माझ्या नित्या मॅडमला जे काही हवं आहे ते त्यांना मिळू दे, त्यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा तू पूर्ण कर असं तो देवाकडे हात जोडत असतो. आणि नंतर मग आता नित्या आणि अधिराज एकमेकांकडे बघत असतात. त्यांची पूजा पूर्ण झालेली असते. दोघेही एकमेकांकडे बघतात आणि नित्या म्हणते की चल, आपल्याला आता पुढचं काम करायचं आहे. आणि म्हणूनच ते दोघे पुढचे काम करण्यासाठी म्हणून येतात. तर शालिनीची गाडी इथे पोचलेली असते आणि विठ्ठलाच्या दरबारी हे सगळेजण भक्त भाविक आनंदाने अगदी गाथा गात असतात. सगळेजण वारकरी हे तिथे जमलेले असतात. तेवढ्यात शालिनी येते आणि शालिनीच्या हातात बंदूक असते. ती म्हणते की आता या जन्मात कोण आहे जे यांना भेटणार आहे आणि दोघेही याच देवळात येणार असं पाहुणीने सांगितलं होतं. आता बघूया आपण पुढे काय घडतं ते. आता यांना मारावं लागेलच. तर इथे नित्या आणि अधिराज हे दोघेही दिवे लावत असतात. नित्या म्हणत असते की हे 11 दिवे आहेत, हे दिवे आपल्याला पेटवायचे आहेत. अधिराजच्या हातात ताट असतं तर नित्या प्रत्येक दिवा पेटवत असते.
आणि अधिराज हे सगळं नित्याकडे बघत असतो. ती अगदी हे सगळं मनापासून करत आहे हे पाहून त्याला खूपच आनंद होत असतो. तो आता हसतो आणि नित्याकडे बघत असतो. नित्या म्हणते की आपल्याला आता हे दिवे आहेत ना, ते सगळीकडे लावायचे आहेत. या मंदिरात 11 दिवे आहेत हे, आणि म्हणूनच आता 11 दिवे दोघेजणही लावायला सुरुवात करतात. त्याच वेळेला नित्या म्हणते की आपण या बाजूने सुरुवात करूया, आणि दोघेजणही एका बाजूला जातात आणि दिवे लावायला सुरुवात करत असतात. त्याच वेळेला आता अधिराज हा नित्या दिवे लावत असताना बाजूला त्याचं लक्ष जातं. त्याच वेळेला एक आजीच्या त्या झोलीमधून एक अल्बम बाहेर पडतो. नित्या तो दिवा लावत असते आणि अधिराजचं तिथे लक्ष जातं. तो म्हणतो की हा फोटो, हा अल्बम, अगं ए आजे बघ तुझं काहीतरी पडलं, असं तो बोलायला लागतो. त्याच वेळेला तो अल्बम हातात घेतो आणि पटकन त्याच्यावर देवीची कृपा होते. ते सगळे फोटो हे नित्या आणि अधिराजच्या म्हणजेच मागच्या जन्मातल्या जयदीप आणि गौरीच्या लग्नातले असतात. आणि ते फोटो पाहून अधिराजला आता धक्काच बसतो. तो म्हणतो की हे तेच तर फोटो आहेत जे मला नित्या मॅडमने दाखवला होता. म्हणजे हा फोटो खोटा नाही आहे, हे कधीतरी घडलं आहे आणि आता हे सत्य माझ्यासमोर आलं आहे, ते मी कसं नाकारू शकतो, असं सगळं आता अधिराज स्वतःचीच म्हणत असतो. आणि त्याला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. तर आता पुढच्या भागामध्ये अधिराज हा देवळाच्या बाहेर येतो. शालिनी म्हणते की हा एकटाच देवळाच्या बाहेर आलं, याचा अर्थ असा की आतमध्ये गौरीला कोणीतरी भेटलं आहे. जयदीप आता माईला म्हणजेच अम्माला शोधत असतो. ती बाई कुठे गेली हे सगळे बघत असतो. आणि त्याच वेळेला गौरी आता मागे जाणाऱ्या माईच्या म्हणजेच अम्माच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते की अम्मा. आणि गौरीला पाहिल्यावरती अम्मा ही भरून पावते आणि म्हणते की माझी गौरी. आणि गौरी असं म्हणून ती तिला हाक मारते आणि रडू लागते. आणि इथे गौरीला देखील अम्मा सापडलेली असते. आता शालिनी ही अम्मापर्यंत पोहोचू शकेल का, हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.